नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी आज 10व्यांदा शपथ घेतली आहे. सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री हा विक्रम नितीश कुमार यांच्या नावावर आता नोंदवला गेलाय. 14 नोव्हेंबरला लागलेल्या निकालामध्ये बिहारमध्ये एनडीएला भरघोस बहुमत मिळालं आणि नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. आज नितीश कुमार यांच्या शपथविधीच्या निमित्तानं त्यांच्या कारकिर्दीचा आणि व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला जातोय. नितीश कुमार हे फक्त बिहारच्याच नाही तर देशाच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व समजलं जातं. बिहारमधल्या सामाजिक चळवळींनंतर हे नेतृत्व बिहारमध्ये आलं. आधी विरोधी पक्षांमध्ये आणि मग सत्ताधारी नेते बनले आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आणि राजकीय भूमिका बदलत नितीश कुमार हे जवळपास 20 वर्ष बिहारमधल्या मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले. हे सगळं करत असताना नितीश कुमार यांनी राजकारणात काय काय केलं आणि बिहारमध्ये त्यांनी काय बदल घडवून आणलेत या सगळ्याचा आढावा घेऊयात आज 5च्या पंचनामामध्ये. नीतीश कुमार सत्यनिष्ठा से भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. धुरंधर राजकारणी, विकास पुरुष, सुशिक्षित नेता. गेल्या 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांची ही ओळख. पण ही ओळख तयार करताना आणि सत्तेमध्ये टिकून राहण्याची कसरत करताना नितीश कुमार यांनी ज्या कोलांट्या उड्या मारल्या त्यामुळे पलटूराम हेही विशेषण नितीश कुमार यांनी कमावले. ही सगळी विरोधाभासी विशेषणे मिरवणारे नितीश कुमार यांनी आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नीतीश कुमार सत्यनिष्ठा से भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. गेल्या 10 वर्षात नितीश कुमार यांनी आपले कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाशी 2 वेळा युती केली आणि 2 वेळा तोडली आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. 2015 पासून बिहारमध्ये कधी भाजप तर कधी लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सत्तेमध्ये असतो. पण मुख्य पक्ष नितीश कुमार यांचा जेडीयूच असतो आणि मुख्यमंत्री सुद्धा नितीश कुमारच असतात. 2000 साली नितीश कुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले पण सरकार 7च दिवस टिकलं. 2005 मध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये जंगलराज परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नव्यानं मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार यांच्यासमोर आव्हानं मोठी होती. नितीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था झपाट्यानं सुधारली. त्यामुळे जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शिक्षण, आरोग्य, रस्ते या मूलभूत सुविधा सुधारण्यावर नितीश कुमार यांनी भर दिला. विकास कामांच्या त्यांच्या या धडाक्यामुळे 2010 मध्ये नितीश कुमार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. 2015च्या निवडणुकी अगोदर मोदींना विरोध दर्शवत नितीश कुमार एनडीए मधून बाहेर पडले आणि आरजेडी सोबत आघाडी केली. डिसेंबर 2015 मध्ये महागठबंधनचा विजय झाला. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनले. जून 2017 मध्ये नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 26 जून 2017ला नितीश कुमार पुन्हा एनडीए मध्ये आले आणि 6व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा विजय झाला आणि नितीश कुमार 7व्यांदा मुख्यमंत्री बनले. 9 ऑगस्ट 2022ला त्यांनी एनडीए मधनं पुन्हा एक्झिट घेतली आणि महागठबंधनमध्ये प्रवेश केला. मग 8व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 28 जानेवारी 2024ला नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, पुन्हा एनडीए मध्ये प्रवेश केला, 9व्यांदा मुख्यमंत्री झाले. 14 नोव्हेंबर 2025ला निवडणुकांचे निकाल लागले. एनडीएला 243 पैकी 206 जागा मिळाल्या आणि 20 नोव्हेंबर 2025ला नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या राजकीय कोलांट्या उड्या कितीही खऱ्या असल्या तरी त्यांच्या कार्यकाळात बिहार 4 पावलं पुढे सरकला हेही खरं आहे. नितीश कुमार यांच्या कार्यकाळात बिहारचं दरडोई उत्पन्न जवळपास दुप्पट झालं. महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण दुपटीनं वाढलं. अपहरणासारख्या घटना जवळपास शून्यावर आल्या.
एप्रिल 2016 मध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी जाहीर केली. त्यामुळे महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. शाळकरी मुलींना सायकल देण्याचा त्यांचा निर्णय बिहारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये कमालीचे बदल घडवणारा ठरला. पण नितीश यांना अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांना सर्वाधिक काम करावं लागणार आहे त्या औद्योगिक धोरणावर. कारण बिहारमध्ये उद्योगांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना पोटा पाण्यासाठी अन्य राज्यांमध्ये जाण्याव्यतिरिक्त पर्यायच राहत नाही. आणि म्हणूनच या नव्या कार्यकाळात नितीश कुमारांकडून तिथल्या जनतेला बऱ्याच अपेक्षा आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि नितीश कुमार यांनी आज 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडला. एनडीएचे बरेचसे नेते या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि प्रामुख्याने एनडीएमध्ये असलेली एनडीएच्या अधिपत्याखाली असलेली जी राज्य आहेत, भाजप शासित जी राज्य आहेत, त्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रामधनं या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली. या शपथविधी सोहळ्यानंतर या तीनही नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूया. बहुत खुशी की बात है, ये जो सरकार बनी है, प्रधानमंत्री जी पर जो बिहार का विश्वास है और नीतीश जी ने जो बिहार में काम किया है उसको एक प्रकार से लोगों ने फिर एक बार वोटों के माध्यम से आशीर्वाद दिया है और इसलिए सरकार बनी है. और मैं ऐसा मानता हूँ बिहार का ये चुनाव केवल ऐतिहासिक नहीं है, तो बिहार को भी 21वीं शताब्दी का एक बहुत ही महत्वपूर्ण राज्य बनाने की ओर ये चुनाव लेकर जाएगा. मुख्यमंत्री नीतीश कुमार जी और उनके सभी साथियों का बहुत बहुत हृदय से अभिनंदन करता हूं. और यहाँ पर लोगों ने जो लैंडस्लाइड विक्ट्री दी हुई है, ये बिहार की जनता का भी अभिनंदन करता हूं. उन्होंने विकास राज को स्वीकारा है और जंगल राज को नकारा है. और इसलिए जो प्रधानमंत्री जी ने यहाँ पर विकास के लिए डबल इंजन सरकार के माध्यम से जो योगदान दिया और नीतीश कुमार जी ने यहाँ पर जो कानून व्यवस्था बनाए रखी, इसका ये नतीजा है. बिहार में एनडीए की जीत एक ऐतिहासिक ऐसी जीत है. नीतीश कुमार जी बिहार के मुख्यमंत्री के रूप में अपनी 10वीं बार पारी संभाल रहे हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और नीतीश कुमार पर जनता का दृढ़ विश्वास इस दफा विधानसभा चुनाव परिणाम में व्यक्त हुआ है और पूरे देश के लोगों ने वो देखा है. आणि नितीश कुमार यांच्या या राजकीय कारकिर्दीचा आणखी डिटेल आढावा घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे. उमेशजी आणि मकरंदजी, आपल्या दोघांचंही स्वागत. नमस्कार. मकरंदजी, मला सांगा, आज शपथविधी सोहळा बघताना म्हणजे खरं तर हे अपेक्षितच होतं की नितीश कुमार यांच्याचकडे पुन्हा एकदा बिहारची धुरा दिली जाईल म्हणून. त्यामध्ये फार काही प्रश्नचिन्ह शिल्लक राहिलेलं नव्हतं गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी पाहता. पण नितीश कुमार यांनी हे साध्य कसं केलं? म्हणजे नितीश कुमार यांच्या जागा सातत्यानं दुसऱ्या इलेक्शनमध्ये भाजपपेक्षा कमी असताना सुद्धा नितीश कुमार यांनी भाजपकडून मुख्यमंत्री पद मिळवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. हे राजकीय कौशल्य काय आहे नितीश कुमारांचं? राजकीय कौशल्य हा एक भाग आहे. म्हणजे नितीश कुमार यांची तिथली प्रतिमा, तुम्ही आता जी टाइमलाईन आपण जय महाराष्ट्रावरती सगळे सांगितली की कशा प्रकारे सायकल देण्यापासून 10,000 रुपयांचा व्यवसायातली मदत केली आणि विशेषतः महिला मतदारांकरता केलेले प्रयत्न आणि त्यामुळे महिला मतदारांनी जो विश्वास व्यक्त केलाय, त्यामुळे हा एक भाग आहे. पण त्यातला दुसरा असा भाग आहे की भारतीय जनता पार्टीने किंवा एकूण एनडीए एकत्र राहिलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी एक केंद्रातला मोठा पक्ष किंवा अनेक राज्यात पक्ष सत्तेत आहे, अशा पक्षांनी एक मेसेज द्यायला लागतो की जागा जास्ती कोणाच्या, म्हणजे विशेषतः बिहारच्या बाबतीतलं जे गणित होतं. कारण जे एकूण नितीश कुमार यांची जी प्रतिमा आहे ते पलटूराम आहेत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असा रिझल्ट घेऊन सुद्धा भाजपची साथ सोडतील आणि तिकडे जातील का, अशी जी सगळी राजकीय चर्चा होती, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी मला असं वाटतं की राजकीय प्रगल्भपणा तो दाखवावा लागतो, तो दाखवलेला आहे. आणि आघाड्या कशा टिकतात किंवा एनडीए का टिकतीये त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टी आपल्या सहयोगी पक्षांना, मित्र पक्षांना सन्मानाची वागणूक देतोय आणि त्यातला एक त्यांनी आता मेसेज हा दिलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकीकडे त्यांचं राजकीय कौशल्य आहे, त्यांची तिथली जनमानसातली प्रतिमा आहे, एकूण बिहारच्या जनतेवर असलेली त्यांची एक वेगळ्या प्रकारची पकड आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे काही आता
पुढे जायचं, एकत्र राहायचं, हा जो मेसेज द्यायचा या सगळ्यांना, तो आता यातनं साध्य केलेला आहे. बर, उमेश सर, खरं तर नितीश कुमार यांची राजकीय कारकीर्द प्रचंड मोठी आहे. म्हणजे जेव्हा ती कारकीर्द सुरू झाली त्यावेळेस कुणालाही कदाचित वाटलं नसेल की बिहार सारख्या जातीय राजकारण अगदी प्राबल्य असलेल्या राज्यामध्ये आपल्या जातीची अगदी कमी वोट बँक असलेला हा माणूस एवढी 2 दशकं इथे राज्य करू शकेल. नितीश कुमार यांनी जातीपातीच्या राजकारणाच्या पुढे जाण्यात यश मिळवलं की आपल्या जातीची संख्या कमी असली तरी पण इतरांची मोठ बांधण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं? काय जास्त हवी ठरलं? मला असं वाटतं की आपल्या जातीची मतं कमी असताना किंवा आपली जात त्या राज्यात छोटी असताना सुद्धा इतर जातींना सोबत घेण्याचं जे काही कौशल्य त्यांनी गेल्या त्यांच्या एकूण 25-30 वर्षाच्या राजकारणात दाखवलं. आपण मुख्यमंत्री पदाच्या काळाच्या आधी सुद्धा त्यांचं जर एकूण राजकीय करिअर पाहिलं तर निश्चितपणे त्यांचं जे जातीय गणित जमवणं, तुम्ही ज्याला जो कौशल्य हा शब्द वापरला, तो शब्द खरं तर त्यांच्यासाठी खूप योग्य ठरतो. आणि मला असं वाटतं की नितीश कुमारांची सगळ्यात पॉझिटिव्ह बाजू मला जी जाणवते ती त्यांची जी इमेज आहे. तुम्ही आता आपण बोलताना पलटूराम किंवा एकूणच त्यांना पलटूराम असं म्हटलं जातं, गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी या पक्षातून त्या पक्षात केलं, पण त्याही पलीकडं बिहारमधली जी काय एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती होती गेल्या 15-20-30 वर्षामध्ये, तर त्या पार्श्वभूमीवरती एक चांगला नेता, भ्रष्टाचारापासून दूर असलेला नेता आणि जंगलराज पासून मुक्ती देऊ शकतो असा नेता, अशी प्रतिमा निर्माण करण्यात असं म्हणण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्षामध्ये, तुम्ही आता जे म्हटलं की अपहरणापासून अनेक गोष्टी, त्यांनी खूप बिहारमध्ये सामाजिक जीवन अधिक चांगलं सुदृढ कसं करता येईल यासाठी जाणीवपूर्वक गेल्या 10-15 वर्षात जे प्रयत्न केले आणि ते फलद्रूप होताना आपल्याला दिसत आहेत. 15-20 वर्षापूर्वीचं बिहार आणि आजचं बिहार सामाजिक दृष्ट्या आपण विचार केला, विशेषतः महिलांचं शिक्षण, महिलांची सामाजिक सुरक्षा या विषयावरती जे त्यांनी काम केलंय ते काम मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीचं होतं. इथल्या महिलांमध्ये अधिक चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी जो जाणीवपूर्वक केला आणि त्यात त्यांना मला वाटतं यश आलं. आणि ते किती वेळा त्यांनी पक्षांतर केलं, किती वेळा त्यांची इमेज पलटूराम झाली, यापेक्षा तुम्ही मगाशी म्हटला तसं की विकास दरात वाढ झाली आहे, महिलांचा आर्थिक स्तर सुधारला आहे, महिलांची विशेषतः सुरक्षेच्या विषयामध्ये बिहार बदनाम होतं, ती परिस्थिती बदलण्यासाठी नितीश कुमारांनी जे काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले, मला असं वाटतं की या सगळ्या योजना निवडणुकीच्या काळामधल्या होत्याच, पण त्यांची जी काही इमेज आहे ती इमेज निश्चितपणे महिलांमध्ये असलेली इमेज, महिलांची सुरक्षा, महिलांची साक्षरता, महिलांचे एकूणच, तुम्ही सायकल वाटपाचा उल्लेख केला, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या. त्या मला असं वाटतं की नितीश कुमारांची एकूण सामाजिक त्याची प्रतिमा उंचावण्यासाठी खूप या सगळ्या गोष्टींचा उपयोग झाला. अर्थात आजही बिहार खूप मागे आहे, पण जे काही बिहार होतं त्यात बदल करण्यामध्ये नितीश कुमारांचं योगदान, त्यांचा वाटा मोठा आहे आणि त्यामुळंच ते 10व्यांदा मला वाटतं मुख्यमंत्री झाले. अर्थात ते पुन्हा राजकीय गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांची एकमेकांची जी गरज आहे त्या गरजेतूनच खरं तर नितीश कुमार रिपीट अनेक वेळा मुख्यमंत्री झाले. मला वाटतं ते 17 वर्ष मुख्यमंत्री होती, त्यात आता ते 10व्या वेळा मुख्यमंत्री होत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा भारतीय जनता पक्षाची गरज आणि त्यांची नितीश कुमारांची असलेली भारतीय जनता पक्षाला असलेली गरज, या दोन्ही गोष्टींमुळे ते इतक्या वेळा मुख्यमंत्री होऊ शकले. आज सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना जे मुख्यमंत्री केलेलं आहे ती त्यांची आत्ताची गरज होती भारतीय जनता पक्षाची, त्यामुळे ते मुख्यमंत्री झालेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बर, मकरंजी, मला एक सांगा की नितीश कुमारांची जी पहिली कारकीर्द फुल टर्म होती त्याच्यामध्ये सायकल वाटपाचा ज्याचा उल्लेख झाला ती खूप योजना हिट ठरली होती. म्हणजे ती इतकी हिट ठरली होती की त्याच्यानंतर मध्य प्रदेश असेल, बाजूचं राजस्थान असेल, या उत्तरेतल्या अनेक राज्यांनी त्या योजनेची कॉपी करायला सुरुवात केली होती. रादर उत्तर प्रदेशमध्ये तर तेव्हा अखिलेश यादव यांच्या सरकारनं मग त्याच्या पुढे जात लॅपटॉप वाटपाची योजना आणली होती आणि या योजना पुढे पुढे जात राहिल्या होत्या. महिलांना एखादी गोष्ट देऊन महिलांची वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी आपल्याला बाजूला काढता येऊ शकते, ती आपली ताकद बनवू शकते. हा नितीश कुमार यांनीच भारतातल्या राजकारणामध्ये दिलेला संदेश होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मुळात असं आहे की महिला मतदार हा तसाही जागरूकच आहे. म्हणजे
गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या योजना सुविधा महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण असेल किंवा अन्य राज्यातला असेल, परंतु महिला मतदार हा तसाही जागरूक आहे. आता हे ठीक आहे की एकूण मतदानाचं प्रमाण किती, मला असं वाटतं की नेहमी आपण बघितलं पाहिजे ग्रामीण, निमशहरी आणि शहरी इथल्या महिला मतदारांचं प्रमाण बघितलं पाहिजे. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांचं मतदान कदाचित शहरी भागातल्या महिलांपेक्षा ऍव्हरेज जर काढलं तर जास्त असू शकेल. त्यामुळे एका अर्थाने महिला या अधिक जागरूक आहेत. जसं उदाहरणार्थ दारूबंदीचा मुद्दा आला, त्या दारूबंदीच्या घोषणेचाही उपयोग झाला. शेवटी असं आहे की कुठल्याही सामाजिक आर्थिक स्तरातली महिला असो, सगळं शेवटी जे आहे ते महिला केंद्रित असतं आणि त्यामुळे अशा प्रकारे महिलांना एक प्रकारे सामाजिक सहभाग, त्यांचं स्थान आणि त्यांचं हळूहळू म्हणजे सक्षमीकरण करण्याचे जे मुद्दे आहेत ते मला असं वाटतं की यातनंच पुढे जातात आणि तो प्रयत्न म्हणजे आता जे 10,000 रुपये दिलेले आहेत तो त्याचाच एक भाग आहे. कदाचित भविष्यात नवे जे राजकारणातले जे जाहीरनामे होतील किंवा आश्वासने दिली जातील ती केवळ आता रेवड्या स्वरूपात न राहता महिलांचं सक्षमीकरण, त्या भौगोलिक भागाचं सक्षमीकरण, त्या राज्याचं सक्षमीकरण होत आहे का याकडे राजकीय पक्षांना बघावं लागेल. नितीश कुमार यांच्या अशा प्रकारच्या भूमिकेमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना आपापल्या भूमिका किंवा आपले जाहीरनामे आश्वासनं देताना अशा प्रकारचा विचार निश्चितपणे करता येऊ शकतो. उमेशजी, पण नितीश कुमार यांचं बिहार पुरतचं राजकारण बघितलं तर त्यांचा सगळ्यात जास्त सामना तिथे झाला तो लालू प्रसाद यादवांशी. कधी कधी त्यांनी त्यांच्याशी जुळवूनही घेतलं, त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सुद्धा गेले. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या राजकारणाची पठडी एकच आहे, म्हणजे केंद्रात कुणाचीही सत्ता असो जुळवून घेण्यामध्ये आम्ही काही फार मागे पुढे पाहणार नाही किंवा आम्हाला काही फार कष्ट त्याच्यासाठी लागत नाहीये. पण हे कौशल्य जितकं नितीश कुमार यांनी आत्मसात केलं तितकं कदाचितच कुठल्या नेत्याला जमलं असावं. कविता, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. हे खरं तर दोघंही लालू प्रसाद यादव किंवा नितीश कुमार हे दोघेही राम मनोहर लोहियांचे खरं तर शिष्य आहेत. समाजवाद हा त्यांच्या राजकारणाचा गाभा सुरुवातीपासून राहिलेला आहे. मात्र लालू प्रसादांचं जर राजकारण बघितलं तर ते जंगल राज कडे जाणार होतं. अनेक घटना त्याच्या साक्षीदार आहेत. या उलट नितीश कुमारांचं जे वेगळेपण आहे ते खरोखरच त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि महिलांविषयी, महिलांच्या संदर्भात त्यांनी घेतलेले वेगवेगळे निर्णय, त्यातला दारूबंदीचा जो निर्णय आहे तो मला वाटतं बिहारच्या राजकारणामध्ये त्यांना सर्वाधिक सत्तेत ठेवण्याला कारणीभूत असलेली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की दारूबंदी या विषयातनं त्यांना जी काही सहानुभूती मिळाली आहे ती सगळ्यात मोठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी म्हटलं तसं दोघांमधला फरक काय तर नितीश कुमारांची स्वच्छ प्रतिमा ही सगळ्यात जमेची बाजू आहे. या उलट लालू प्रसाद यादव यांचं जे काही राजकारण आपण पाहिलेलं आहे ते स्वतः मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री असताना जे काही प्रताप संपूर्ण देशभरानं ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, ज्याला आपण जंगल राज म्हणतो, यामुळं बिहारच्या जनतेमध्ये लालू प्रसादांच्या तुलनेत नितीश कुमार फारच उजवे ठरतात आणि म्हणूनच इतका काळ सलगपणे ते बिहारचे मुख्यमंत्री राहू शकले. पण केंद्रामधली त्यांची जुळवून घेण्याच्या क्षमतेबद्दल काय सांगाल? म्हणजे मनमोहन सिंग असताना सुद्धा जुळवून घेता येतं आणि नरेंद्र मोदी असताना सुद्धा जुळवून घेता येतं. खरं सांगायचं तर युपीएच्या काळामध्ये काँग्रेसची केंद्रात जुळवून घेणं ही काँग्रेसची ही गरज होती आणि नितीश कुमारांची ही गरज होती. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते त्यांची जी कला आहे ती कला आहे यापेक्षा त्यावेळची जी काय राजकीय परिस्थिती. आता पण बघा, आता खरोखरच मनापासून भारतीय जनता पक्षाला त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. मात्र केंद्रातली त्यांची जी काय अडचण आहे, केंद्रातल्या सरकारची म्हणून जी काय अडचण आहे त्यामुळं त्यांना अगदी मनात नसताना नाईलाजानं मुख्यमंत्री करावं लागलेलं आहे. जर केंद्रात ते नितीश कुमारांवरती अवलंबून नसते तर कदाचित त्यांनी काही करून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला असता, जे की त्यांना अनेक वर्षापासून बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करायचं आहे. पण त्यांना ते राजकीय एकूण केंद्रातली आता आकडेवारी आपण बघितली खासदारांची, त्यांना ते अत्यंत नाईलाजानं त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलेला आहे. त्यामुळे कौशल्याचा जो भाग आहे, कौशल्य आहे म्हणजे काय तर जसं तुम्ही युपीएच्या काळातलं उदाहरण दिलं किंवा आता जसं बीजेपीच्या एनडीएच्या काळातलं उदाहरण आहे तर त्यावेळची राजकीय परिस्थितीच नितीश कुमारांच्या सोयीची आहे आणि त्यामुळे त्यांचं कौशल्य हे सिद्ध झालेलं आपल्याला दिसतंय.
किंवा सोयीच्या राजकीय परिस्थितीतच आपण असू याची काळजी नितीश कुमारांनी नेहमी घेतली असाही त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. त्यांनी काळजी घेतली असं म्हणू किंवा त्यांच्या नशिबाने ती परिस्थिती कायम मिळत गेली. असं अगदी बरोबर. मकरंजी, पण वाढतं वय हा नितीश कुमार यांच्या समोरचं मोठं आव्हान ठरेल आता. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये याची चर्चा सुद्धा खूप झाली. रादर इलेक्शनचा जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हाही याची चर्चा होत होती आणि आज सुद्धा जेव्हा नितीश कुमार जरी मुख्यमंत्री बनलेले असतील तरी हा मुद्दा त्यांची पाठ सोडायला तयार नाहीये. हा मुद्दा पाठ सोडत नसला तरी एकूण भारतीय राजकारणातलं आपण वय लक्षात घेतलं तर मग ते 74चे फक्त आहेत आणि बाकी सगळी मंडळी अजून त्यात सक्रिय आहेत. प्रश्न असा आहे की हे तर ठीक आहे की वयानुसार थोडे रिफ्लेक्सेस कमी होतात, परंतु जसे आता आपण सगळी नितीश कुमारांची चर्चा करतोय एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वाची, तुमची इच्छा काय, तुमची जिद्द काय, तुमची महत्वाकांक्षा काय, तुमची स्वप्न काय, हे जर तुमच्या बरोबर असेल तर मग वाढत्या वयावर तुम्ही मात करू शकता. आपल्याला सगळं करायचंय कशा करता, आपल्या असं आहे की ह्या निमित्ताने जर बिहारच्या विकासातला एक संदर्भ बिंदू भविष्यातले नितीश कुमार ठरणार असतील तर स्वतःच्या अडचणी, स्वतःच्या काही शारीरिक त्रास वयानुसार सुरू होतात त्याच्यावर ते मात करू शकतील. अर्थात स्पर्धक जे आहेत किंवा अन्य जे विरोधी पक्ष आहेत ते नेहमीच त्यांच्या वयाची चर्चा करणार, ती करणंही स्वाभाविक आहे. पण आपल्याला नेमकं जेवढा काही काळ भविष्यातला आता मिळणार आहे, दीर्घकाळाची एक जी 5 वर्षाची पुढची जी टर्म मिळणार आहे त्यात ते काय करणार हा महत्वाचा मुद्दा ठेवणार. आणि म्हणून मी म्हटलं की एखादा महत्वाचा निर्णय केला, जी चर्चा आपण सुरुवातीला सुरू केली होती की हळूहळू बिहारमध्ये औद्योगिक सुरक्षा निर्माण झाली आणि शांतता निर्माण झाली आणि त्यातून उद्योग विकास वाढले तर बिहारमधलं स्थलांतर कमी होईल. नितीश कुमारांच्या पारड्यात एक मोठी खूप जमायची बाजू ती असेल, त्यामुळे वय हा मुद्दा राहणार आहे. पण हा एक मला असं वाटतं की त्यांची इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा आणि योजना हे अधिक महत्वाचं आहे. बरं उमेशजी, शेवटचा प्रश्न, स्थलांतराच्या मुद्द्यावर खरंच नितीश कुमार उत्तर शोधू शकतील असं वाटते सध्याची बिहारची राजकीय परिस्थिती आणि बिहारची आर्थिक परिस्थिती पाहता? मला असं वाटतं बिहारची राजकीय आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहता स्थलांतरितांचा जो मुद्दा बिहारच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती ते कितपत उत्तर मिळवू शकतील याच्याबद्दल मला शंका वाटते. त्याचं कारण असं आहे की औद्योगिक विकास जो आहे तो अचानकपणे 1 वर्षात 2 वर्षात होत नसतो. बरोबर, त्याला दीर्घकाळाची योजना लागते. आज तुम्ही काही सुरुवात केली तर कदाचित ते प्रत्यक्ष दिसायला तुम्हाला 3-4 वर्षाचा कालावधीत जावा लागू शकतो. आणि बिहारचं आणखी वेगळं आहे, तिथं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून बेसिक सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे तो काय अगदी 2 वर्षात 4 वर्षात होणारी परिस्थिती मला तिथं दिसत नाहीये. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की जितका काळ नितीश कुमारांची तब्येत चांगली राहील तितकाच काळ ते मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतरची जी बिहारमधली जी राजकीय परिस्थिती आहे ती कदाचित आणखी 2-2.5 वर्षांनी वेगळी बघायला मिळेल. मी या प्रश्नाकडे का वळालो तर औद्योगिक विकास करायचा म्हटलं तर तेवढा वेळ नितीश कुमारांना मिळेल का हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या तब्येतीचं कारण सांगितलं जातं, ते खरंच किती काळ मुख्यमंत्री पदावरती ऍक्टिव्ह राहतील हाही प्रश्न आहे. कारण वय जरी 74 असलं तरी त्यांची एकूण तब्येत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि विकासाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तो 1-2 वर्षात 3 वर्षात बिहारमध्ये ते लगेच शक्य आहे असं मला वाटत नाहीये, कारण त्याला वेळ जावा लागेल. आणि हा मुद्दा बिहारसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. रादर याच निवडणुकीमध्ये हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरला होता की स्थलांतरितांना, म्हणजे एक आकडेवारी अशी सांगते की बिहारची एकूण लोकसंख्या ही जर 10 ते 12 कोटी असेल तर जवळपास 3 ते 3.5 कोटी लोक बिहारमधले हे अर्थार्जनासाठी, उदरनिर्वाहासाठी बाहेरच्या राज्यांमध्ये स्थलांतर करतात. आत्ताच्या परिस्थितीला बिहारची आर्थिक परिस्थिती बघितली तर काही अहवाल असं सांगतात की बिहार हे जर स्वतंत्र देश असता तर जगभरामधल्या देशांमध्ये 12व्या किंवा 13व्या क्रमांकाचा गरीब देश म्हणून बिहारची गणना झाली असती. अर्थात अहवाल अनेक येत राहतात, आकडेवाऱ्यांचे अर्थ अनेक काढतात, पण जेव्हा एखादी व्यक्ती 20 वर्ष एका राज्याच्या मुख्यमंत्री बनते त्यावेळेस त्या व्यक्तीकडनं अपेक्षा सुद्धा खूप असतात. अर्थात 20 वर्षांपेक्षा जास्त काळ एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहणं हा विक्रम एकट्या नितीश कुमारांच्या नावावर जमा नाहीये. या अगोदर ज्योती बसूंच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये तो जमा होता, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नावावर तो जमा होता, त्याच्या अगोदर सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर तो जमा होता. पण जितका काळ एखादी व्यक्ती मुख्यमंत्री
मुख्यमंत्री तितकी त्या राज्याची प्रगती वेगवान असं काही आपल्याला इक्वेशन दिसत नाहीये. बिहारमध्ये पण ते दिसलेलं नाही. पण पुढची 5 वर्षे ही बिहारसाठी वेगळी असतील, कारण बिहारमध्ये आता भाजपची भक्कम साथ नितीश कुमार यांच्या सोबत आहे. भाजपचे आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि विरोधकांची ताकद क्षीण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये औद्योगिक प्रकल्प आणणं, औद्योगिकतेला देशामध्ये राज्यामध्ये वाव करून देणं हे बिहारला कदाचित आणखीन सोपं जाऊ शकते. पण त्याच पावलावर बिहार जाणार का आणि स्थलांतरितांचा प्रश्न सोडवणार का आणि हे मोठं जे आव्हान बिहारच्या सरकारसमोर आहे ते कमी होणार का, हे कळीचे मुद्दे आहेत नितीश कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना. मकरन सर आणि उमेश सर, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.